आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। राजन साळवींचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडणार आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजन साळवींनी राजीनामा दिलाय। उद्या दुपारी 3 वाजता ते शिवसेनेत प्रवेश करतील। राजन साळवी यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाला लांजा तालुक्यातील कार्यकारिणीने विरोध केलाय। स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेत पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे। सोबतच साळवींचा पक्षप्रवेश होऊ नये असा ठरावही मंजूर करण्यात आला। राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली। मोफत योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे। जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे। जिल्हा नियोजन समितीच्या 2 वर्षातील निधी वितरण आणि कामाच्या सद्यस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री अजित पवारांसह एका बैठकीची शक्यता आहे। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या मुलाप्रमाणेच छगन भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ काल बेपत्ता झाले होते। ते कुठे सापडले याचा किस्सा भुजबळांनी निफाडला कार्यक्रमात सांगितला। यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांना मिश्किल टोलाही लगावला। बँक ऑफ बडोदाच्या वतीनं महिला सक्षमीकरणाकरता शक्ती समृद्धी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। या कार्यक्रमाला राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती दर्शवली। लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरनं जयंत पाटलांनी महायुती सरकारला टोला लगावला। आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, पैसे बंद होणार नाहीत, यासाठी लढा उभारू असं जयंत पाटील म्हणतात। मलंगगड आंदोलनात शिवसेनेचे 2 गट आमने सामने आले। आम्ही मलंगगडाला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी केली आहे। माजी मंत्री अनिल पाटलांनी राज्य शासनाच्या वतीनं पुरवण्यात आलेली Y+ दर्जाची सुरक्षा स्वतःहून नाकारलेली आहे। सुरक्षेची गरज नसल्याचं म्हणत त्यांनी सुरक्षा काढून टाकण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे। उमेश पाटलांच्या प्रवेशावरनं राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे आणि यावरनं आता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटलांनी उमेश पाटलांवरती टीका केली आहे। अब्दुल सत्तारांना आणखी एक धक्का बसलाय। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे। पुतळे उभारण्याची जागा वादामध्ये असून सुनावणी सुरू असेपर्यंत हे पुतळे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे। पुण्यातील नदीपात्रात असणारे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास आता सुरुवात होते आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये कान्हूर वेसा इथे एका मुस्लिम युवकानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। या प्रकरणी तरुण आरिफ सदरुवला सिद्दीकी याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील सारंग चौक भागामध्ये पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या सापडल्या। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। लहान मुलांना यामुळे पोटाचे विकार होत असून पालिकेने त्वरित याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा स्थानिकांच्या वतीने दिला जातोय। कोल्हापुरातल्या आजरा परिसरात हत्तीनं अक्षरशः दुर्घूस घातलाय। ट्रॅक्टरसह बैलगाड्या आणि पाण्याच्या टाक्यांचं हत्तीनं नुकसान केलंय। सोबतच वाटंगी इथल्या शेतातील काजू नारळाची झाडं सुद्धा या हत्तीनं उद्ध्वस्त केली आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। नवीन इमारतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जुन्या इमारतींना तोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। नाशिकच्या पंचवटीमध्ये भर वस्तीत अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला, त्यामुळे खळबळ उडाली। डोक्यावरती जबर मार लागलेला असल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात लाखो शिवभक्त येतात। यंदाचा सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलिसांनी मंडळाच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्यात। मिरवणुकीसाठी एक बेस आणि एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे। झाराप पर्यटक मारहाण प्रकरणी निलेश राणेंनी 48 तासात टपरी हटवा अशी मागणी केली होती। त्यानंतर ही टपरी आता हटवण्यात आली आहे। या प्रकरणी सकल हिंदू समाज बांधवांनी श्रीदेवी भगवतीचं दर्शन घेत महाआरती केली। रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात काँग्रेसने मुलुंड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। भाजप नेत्यांशी अलाहाबादियाचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्याच्यावरती कारवाई होणार नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे।
गुहागरच्या वेळणेश्वर मंदिरात मंदिर प्रवेशासाठी नियमावली तयार झाली आहे. पारंपरिक वेशभूषेत आल्यावरतीच मंदिरात प्रवेश मिळेल अशी सूचना मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. केस न्यायालयानं 14 फेब्रुवारीपर्यंत ही कोठडी सुनावली आहे. रत्नागिरीच्या गुहागर आबलोली रोड परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जंगलतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात. गुहागर तालुक्यातील साखरी आगर समुद्राजवळील जेट्टीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. 8 कोटी रुपये खर्च करून ही जेट्टी बांधण्यात येणार आहे. या जेट्टीमुळे मच्छीमार, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. जिल्ह्यातील 47 परीक्षा केंद्रांवरील सुमारे 1000 वर्गखोल्यांमधनं थेट झूम रेकॉर्डिंग केलं जात आहे. यासाठी स्वतंत्र तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील मालदन गावाजवळच्या वांग नदीवरती बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटल्यामुळे या बंधाऱ्याला गळती लागली आहे आणि धोका निर्माण झालाय. संबंधित विभागाची यंत्रणा त्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले. वाशिमच्या 73 परीक्षा केंद्रांवरती प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान राबवलंय. धाड टाकत मास्क कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडील 125 कॉपी जमा करून पळून जाणाऱ्या अस्थायी शिपायाला सुद्धा पोलिसांनी पकडलंय. कोकणात श्रीवर्धन समुद्रकिनारी ओल्या कोळींची आवक वाढली आहे. हा जवळा कोळी महिला उन्हामध्ये सुकवतात आणि याची सुकट करून बाजारात विक्रीसाठी पाठवतात. या ओल्या जवळ्याची आवक वाढल्यामुळे पर्यटकांसह खवय्ये सुद्धा आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. अतिक्रमण हटवताना छोट्या मोठ्या दुकानांसह राजकीय नेत्यांची अतिक्रमणही हटवावीत अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांच्या विरोधात दौंडमध्ये आंदोलन झालं. सर्व पक्षीयांनी एकत्र येत सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचं वनहक्क दावे प्रलंबित आहेत. याविरोधात गेल्या 10 दिवसांपासून श्रमजीवी संघटनेकडून भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली असून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. व्हिडिओकॉन कंपनीतील 150 ते 200 कामगारांना मार्च 2018 सालापासून पगारच मिळालेला नाहीये. त्यामुळे कामगारांची 3.5 कोटींची देयकं थकीत आहेत. याविरोधात कामगारांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर थकीत देयकं देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं आज आंदोलन केलं गेलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. प्रशिक्षण कालावधी वाढवू न दिल्यास मंत्रालयावरती पायी अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढण्याचा निर्धार सांगलीमध्ये पार पडलेल्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महामेळाव्यात केला गेला. सांगलीच्या विटामध्ये एका स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवलाय आणि उद्या मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. सोबतच गुंडांवरती कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन पोलिसांकडे सादर केलंय. दर्यापुरात एका 3 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आला. त्याविरोधात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. चिमुकलीच्या उपचारात 2 परिचारिकांनी हयगय केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा होता. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. पुण्यामध्ये उबाटा गट तानाजी सावंतांच्या विरोधात आक्रमक झाला. तानाजी सावंतांनी यंत्रणांचा गैरवापर केला अशा आरोपांचं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड पोलिसात दिलंय. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा, किसनपूर आणि जांभोरा इथल्या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन 16 तास वीज देण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी 5 किलोमीटरपर्यंतची पदयात्रा काढत विद्युत विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. वृद्ध, निराधार, भूमिहीन शेतमजूर आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी यांच्या मागण्यांसाठी माजलगावात मोर्चा निघाला. राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर झालं. जळगावच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर इथल्या हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे बाधित झालेल्या 250 घरांचं पुनर्वसन करावं यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीनं 6 तास जलसमाधी आंदोलन केलं. दरम्यान उपअभियंत्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिल्यावर
हे आंदोलन मागे घेतलं गेलं. नांदेडच्या हदगावात शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यातून मुलगी गरोदर राहिली, तिचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणानंतर शिक्षक राजू चौहान याच्यावर गुन्हा दाखल झालाय. तर घटनेच्या निषेधार्थ आक्रमक ग्रामस्थांनी आज गावात बंद पाळला. माघी पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. माघी यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली गेली आहे. दरम्यान नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, बारामती आणि सातारा इथनं मानाच्या शिखर काठ्या देवभेटीसाठी येतात. संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये तरुण बांधवांसह महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. आई तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट केली गेली. देवीच्या सिंहासनाभोवती मोगऱ्यासह इतर फुलांची सजावट पाहायला मिळते. तसंच बागायतदार शेतकऱ्यांनी देवी चरणी द्राक्ष बागेतला पहिला मोहोरही अर्पण केलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला चंद्रभागा नारायण भांडे या भाविकानं 1.5 किलो वजनाचा चांदीचा टोप अर्पण केला अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे. जळगाव शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त मोची आणि चर्मकार समाजाकडनं संयुक्त प्रबोधन मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं. मात्र या मेळाव्यात एकजुटीचं महत्त्व, शिक्षणाची गरज आणि रविदास महाराज यांच्या विचारांवरती मार्गदर्शनही पार पडलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मालेगावातील संत अवलिया महाराज यांची यात्रा सुरू झाली आहे. नवस फेडण्यासाठी इथे शेंडीनं गाडी ओढण्याची परंपरा आहे. दरम्यान पुढचे 8 दिवस यात्रा सुरू असेल. वर्ध्याच्या हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी काजी वॉर्डमधील बहुजन हिताय अभ्यासिकेला अचानक भेट दिली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन आमदार महोदयांनी दिलंय. चोपडा शहरामध्ये संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी झाली. महाराजांच्या प्रतिमेची पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांनी शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेतलं. साईंचं मनोभावे दर्शन घेत दोघांनीही आरती केली. पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेसह पूर्व भागात असलेला मिरची उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे मिरचीच्या रोपावर थ्रिप्स आणि माइट्स या रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बीडमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आलेत. खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. मुलांच्या शाळेची फी, हॉस्पिटलसाठी पैसे नाहीत, सोयाबीनची विक्री केली नाही तर पैसे आणायचे कुठून, असा सवाल शेतकरी विचारतात. लातूर जिल्ह्यातील 52 खरेदी केंद्र सध्या बंद पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीन खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. खरेदी केंद्रावरती आलेल्या शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठवलं जात आहे. कॉलेज सुटल्यानंतर 3 तरुणी बोरिवली इथल्या नॅशनल पार्कात गेल्या होत्या. यावेळी पोहायला येत नसताना 2 तरुण हे पाण्यामध्ये उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोनही मुलं बुडत होते आणि याच वेळी काठावर असलेल्या मित्रानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाला वाचवण्यात यश मिळालंय तर दुसरा मुलगा मात्र पाण्यात बुडाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथील नदीपात्रातनं अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी 2 आरोपींना जेरबंद केलंय. गोंदिया जिल्ह्यातील कचारगड इथे यात्रोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढली आहे. दरम्यान आमगाव कचारगड मार्गावरती एका 4 चाकीनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झालाय. एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. कारवाईमध्ये एमडी ड्रग्ज आणि दुचाकीसह 2,15,000चा मुद्देमाल जप्त झालाय. नंदुरबारच्या अक्कलकुवा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या येमेनमधील नागरिकाला अटक करण्यात आली. 2015 पासून वैद्यकीय व्हिसावरती राहणाऱ्या परिवारातील आरोपी खालिद इब्राहिम सालेह याला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरमधील यशोधरा नगर पोलिसांनी सुगंधी तंबाखू विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत 4 लाख रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला एका इसमानं जबर मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवला. सांगली फाटा इथल्या कोरगावकर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीने कर्मचाऱ्याचा मोबाईल सुद्धा फोडला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. शहापूर तालुक्याच्या नांगरदेव, पूरमध्ये आणि आवरे परिसरातील जंगलाला वणवा लागला. या वणव्यात लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. स्थानिकांकडून वणवा विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवरती सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यानंतर बँकेने तक्रार दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। भाईंदर पश्चिमेजवळच्या मॅक्सिस मॉल जवळ मेट्रो ट्रेनचं काम सुरू आहे। या कामादरम्यान गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती सुरू झाली। अग्निशमन दलानं रस्ते वाहतूक थांबवून तातडीनं गॅस गळती नियंत्रणात आणली। बुलेटिनमध्ये आपल्याला महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडी पाहायच्या आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर। बदलापूरमध्ये मनसेनं बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे। शहरात राहत असलेल्या बांगलादेशींची माहिती द्या आणि 1,000 रुपये रोख मिळवा असं आवाहन मनसेनं केलंय। उल्हासनगरात प्रॉपर्टीच्या वादातनं बापानं मुलावरती हल्ला केला। घर विकून मला माझा हिस्सा द्या अशी मागणी करणाऱ्या मुलाचा वडिलांनी गळाच चिरला। पोलिसांकडनं वडिलांना अटक झाली आहे। पुण्यामध्ये मेट्रोकडनं ई बाईकची सेवा सुरू करण्यात आली आहे। मेट्रोत प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे ही पूरक सेवा सुरू करण्यात आली। 50 ई बाईक मार्फत ही सेवा दिली जाणार असून प्रवाशांचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महेश नागुलवार या जवानाला शोकाकुल वातावरणात अंतिम सलामी दिली गेली। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले। मनमाड आणि येवल्याच्या मुख्य रस्त्यांवरती 2 वळूंच्या झुंजी रंगल्या। जवळपास अर्धा तास हे वळू एकमेकांशी भिडत होते। अचानक वळूंची झुंज रंगल्यामुळे नागरिकांची मात्र पळापळ झाली। जालन्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाची तक्रार केल्यानं काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षासह दोघांना मारहाण करण्यात आली। या मारहाण प्रकरणात अजून कोणताही गुन्हा दाखल नाहीये। पालघरच्या काटाळेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा मृत्यू झालाय। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांच्या माघी यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन केलं गेलं। शेकडो भाविकांनी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। कोरेगाव बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ पार पडला। आमदार महेश शिंदेंच्या प्रयत्नातून 2,81,00,000 निधी या कामासाठी मंजूर केला गेलाय। भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनंतर अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांचं निलंबन झालंय। महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका राहुल पाटील यांच्यावर ठेवला गेलाय। हिंगोलीच्या वसमतमधील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरती नामांकनासाठी पात्र ठरलंय। छत्रपती संभाजीनगर मंडळातनं नामांकनासाठी पात्र ठरणारं हे एकमेव आरोग्य केंद्र आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळ पठारावरील गावागावात नदी नाले विहिरी कोरड्या पडल्यात। त्यामुळे इथल्या सरपंचाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। सरपंचांचे हात बांधून संतप्त महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती घागर मोर्चा काढला। हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांनी नवी मुंबईत येऊन अनोखं आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। जळगावात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांचा मेळावा पार पडला। यात आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांसंदर्भात चर्चा केली गेली। पणन विभागाच्या सोयाबीन खरेदी केंद्राला मुदतवाढ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। सोयाबीनची खरेदी सुरू होईल या आशेनं शेतकरी खरेदी केंद्रावरती हेलपाटे घालतात। दरम्यान मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। वाशिम बाजार समितीत चियाच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय। चिया सीड्सला 23,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतोय। शासकीय हमीभावानं तूर खरेदी व्हावी अशी मागणी महिन्याभरापासून होत होती। त्यानुसार राज्य सहकारी पणन महासंघानं जळगाव जिल्ह्यात 16 केंद्रांवरती तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या। 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं तुरीची खरेदी केली जाईल। वाशिम जिल्ह्यातील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यामुळे दर निम्म्यावरती आले। किरकोळ बाजारात लसूण 200 रुपये प्रति किलो दरानं मिळत असल्यानं सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। अमरावतीच्या सोनारखेडा गावच्या महिला सरपंचाला 36,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं। बांधकामाची बिलं काढून दिल्यानंतर कंत्राटदाराला लाच मागण्यात आली होती। अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत जळगावात
एका विद्यार्थ्याला 9 लाखांचा गंडा घातला गेला। दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे। जळगावमध्ये पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवरती अत्याचार झालेत। इंटरनेटवरती फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पैसे उकळले। या प्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे। कर्जत तालुक्यातील नेरळच्या महसूल मंडळ अधिकाऱ्याला 15,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। कर्जत तालुक्यातील एका महिन्यात दुसरा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। सांगलीमध्ये शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही पालकांनी चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणला।